शॉकिंग डेथ भाग 17. बूसने मेडॉक्सला विचारलं, तुम्हाला वाटतं का डेलेनीचा मर्डर झालाय? हे ऐकताच मेडॉक्स काय म्हणतो हे ऐकण्यासाठी मी त्याच्याकडे बघत असताना माझ्या छातीत दुखू लागलं. मी दोन्ही हाताने छाती चोळत होतो. तणावामुळे त्रास होतो याची मला जाणीव होती. मी समोर वाकून बसलो होतो, पण कान मेडॉक्सकडे लावून. मी असं म्हटलं का की डेलेनीचा मर्डर झालाय म्हणून? मेडॉक्सनं विचारलं. मला असं म्हणायचं नाही, मला स्पष्ट करायचंय की त्याचा मर्डर झाला आहे. कारण त्याने पॉलिसी काढली होती $5,000ची. एक अपंग आणि निरुपयोगी माणूस $5,000ची पॉलिसी काढतो आणि लगेच मरतो. कारण ज्यानं हा मर्डर केला त्या व्यक्तीला असंच वाटलं असेल की जेफरसन आणि मेलॉर्ड हे दोघे म्हातारे आहेत. जे सांगू त्यांना ते पटेल, ते खोदकाम करणार नाहीत. मी तुम्हाला यासाठीच बोलावलं. हा अपघात नाही, हा सरळ साधा मर्डर आहे. मी प्रथमच बघतोय अशी केस. बूस आणि मेडॉक्स एकमेकांसमोर आले की शाब्दिक देवाणघेवाण, मर्यादित रागाची भावना, परस्पर विरोध व हळूहळू समेट असं नेहमी चालायचं. पोलीस विरुद्ध विमा कंपनी असं हे द्वंद्व राहत असे. डेलेनीचा मृत्यू अपघातानं झाला की त्याचा खून करण्यात आला हा चर्चेचा व वादाचा विषय होता. यात हर्मस, बूस व मेडॉक्स हे तिघेही तुल्यबळ अधिकारी आपल्या परीने अंदाज करीत होते. त्यामुळे माझ्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. बराच वेळ झाल्यावर सर्वजण एकदम चूप झाले. शांत वातावरण निर्माण झाले. या शांततेची मला भीती वाटू लागली. एवढ्यात लेफ्टनंट बूस स्फोट झाल्यासारखा बोलला, आता असं पहा मिस्टर मेडॉक्स. बूसनं पाईपमधून झुरका मारला. मी तुमची जबाबदारी समजू शकतो, पण अजून सत्य बाहेर आलेलं नाही. तुम्ही अजून ते सत्य सिद्ध केलेलं नाही. तुम्ही याला खून म्हणत असाल तर मी समाधानी होईन. अशा पद्धतीने पटवून द्या. कारण जर का मी सुरू झालो तर आतापर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही फक्त विमा कंपनीचं हित पाहता, आम्हाला समाज हित जपावं लागतं. एकाही निरापाद व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, ही पोलिसांची जबाबदारी असते. मेडॉक्स पुन्हा फायरप्लेक्स जवळ जाऊन थांबला. तिथूनच म्हणाला, ही मर्डर केस आहे, हा खून आहे. मला खुनाचा वास आला म्हणजे तो खूनच असतो. माझा अंदाज अनुमान आजवर कधीच चुकीचा ठरला नाही व यावेळी सुद्धा ठरणार नाही. मी तुम्हाला पुरेसा दारुगोळा पुरवू शकतो. करा स्फोट आणि बघू काय होतं ते. दारुगोळा कसला, कशासाठी? मला नुसता स्फोट नकोय, मला निकाल हवा आहे. म्हणूनच म्हणतो की डेलेनीला थडग्यातून बाहेर काढा, त्याचं पोस्टमॉर्टम करू. म्हणजे या दोन म्हाताऱ्यांनी शेरीफ जेफरसन व डॉक्टर मेलॉर्डने पटापट निर्णय घेऊन व अपघाती मृत्यू म्हणून जे घोषित केले ते कोणत्या श्रेणीत बसवायचं हे बघू. खुन्याचं नाव सुद्धा सांगू शकेन मी. मेडॉक्स हे शेवटचं वाक्य ऐकताच माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले. मला श्वास घेणं कठीण झालं. तुम्ही खूनी इसमाचं नाव सांगू शकता? बूस आगपेटीची जळती काठी बोटात धरून पाईप पेटवायला नेता नेता थांबून म्हणाला, सांगा ना, कुणी मारलं त्याला? जळती ज्योत चटका लागण्यापूर्वीच वर उचलून तंबाखूवर धरली गेली आणि धूर निघू लागला. बूसच्या पाईप मधून व माझ्या खचत चाललेल्या हृदयातूनही. हा धूर थडग्यांनी भरलेल्या स्मशानाकडे जातो आहे असं मला दिसायला लागलं. डेलेनी स्वतःच्या थडग्यावर बसला होता आणि डेम्सशी मार यू, शाबास, मार मार असं बडबडत होता. हे आपल्याला मनाचे खेळ आहेत हे मला कळत होतं, पण त्याच्या बायकोनं, मेडॉक्स म्हणाला यापूर्वी, कारण घरी येताना डेलेनी पार्टीतली दारूच्या नशेत धुंद असताना त्याची बायको कार चालवत होती. पहाडी चढावाचा मार्ग, चढत्या कारला ब्रेक नीट न लावता ती बाहेर आडव्या उभ्या असलेल्या कारला काय प्रॉब्लेम आला हे बघण्याच्या निमित्ताने ती उतरली व कार थोड्याच वेळात मागे घसरत दरीत पडून झाडाखडकांना अडकली. याच अपघातात डेलेनी अपंग झाला होता. मी मेडॉक्सचं विधान खोडून काढण्याच्या मानसिक अवस्थेत होतो, परंतु थांबलो. मेडॉक्स चुकीचं बोलतोय असं मला ओरडून सांगावंसं वाटत होतं, पण तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. हिंमतच खचली होती आणि बोललो असतो तर माझ्या घाबरलेल्या चेहऱ्यावर त्यांना खुनी मी आहे हे न सांगता वाचता आलं असतं. मी गिल्डाच्या प्रेमापोटी हा मूर्खपणा केला असता तर निष्कारण मरण ओढवून घेतलं असतं. मी समजलो नाही. बूस म्हणाला, डेलेनी 4 वर्षापूर्वी या स्त्रीशी लग्न केलं होतं. मेडॉक्स म्हणाला, लग्नाच्या 3 महिन्याआधी या स्त्रीची माझ्या एका विमा एजंटची गाठ पडली. तिने त्याला सुचवलं की तू डेलेनीला भेट आणि एक अपघात विमा पॉलिसी घेण्याचा आग्रह कर. तर तो प्रथम नाही म्हणेल, पण नंतर तयार होईल. त्याला 1,000चा विमा काढायला आवडेल. नंतर बूसकडे रोखून पाहत तो पुढे सांगू लागला, जेव्हा एक बायको आपल्या नवऱ्याची ऍक्सिडेंट पॉलिसी काढण्याचा आग्रह करते ते कळल्यावर निदान माझ्या तरी डोक्याला लाल लाईट पेटतो. मी माझ्या एजंटला पुढाकार घ्यायला सांगितलं आणि मिसेस डेलेनीची फाईल पाहून तिच्या भूतकाळाचा अभ्यास केला. माझ्या एजंटनं 5,000चा विमा उतरवण्याची तयारी दाखवली.
सर्व फॉर्म्स भरले, आवश्यक कागदपत्र भरले आणि नंतर त्याला काय वाटलं माहित नाही, त्याने ही पॉलिसी रद्द केली. मी त्याच्यावर दबाव आणू नको असं माझ्या एजंटला सांगितलं, कारण डेलेनीला संशय आला असावा. मला तर संशय आलाच होता. त्याने पहिला हप्ता भरला व 3 दिवसातच ही पॉलिसी रद्द केली. पण ही गोष्ट डेलेनीलाच माहित होती, त्याच्या मिसेसला नाही. 3 दिवसानंतर हा एजंट माझ्याकडे आला आणि कारचा अपघात झाल्याचं त्याने सांगितलं. तो म्हणाला की ही पॉलिसी आधीच कॅन्सल झाली आहे व डेलेनी अपंग झाला पण जिवंत आहे, त्यामुळे ऍक्शन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी त्याला फाईल वाचायला सांगितलं. त्यात स्पष्ट लिहिलं आहे की डेलेनी बायकोसह एका पार्टीला गेला होता. तो खूप दारू प्याला. रस्ता डोंगरी भागातून वळण घेत चढणारा होता, त्यामुळे तिनं डेलेनीला बाजूच्या सीटवर बसून स्वतः ड्रायव्हिंग करत डोंगरी चढाव वरून घराकडे निघाली. एका वळणावर तिला दिसलं की तिच्या मित्र परिवाराची कार रोडवर आडवी होऊन उभी आहे. काय समस्या आहे हे पाहण्यासाठी तिनं घाईनं ब्रेक लावला व उतरून ती मित्राच्या कारकडे चालू लागली. एवढ्यात कारचा आवाज ऐकू आला. येताच तिनं मागे पाहिलं. तिची गाडी घरंगळत उतारावरून घसरत तिरपी होऊन दरीत एका खडकावर आदळली. त्यात डेलेनी अपेक्षेप्रमाणे मेला नाही पण वधू झाला. मिसेस डेलेनीचं म्हणणं असं की घाईत ती ब्रेक व्यवस्थित लावायला विसरली आणि अपघात झाला. तिचा डोळा कोंबडा किंवा कावळा जसा मान कलती करून पाहतो तसा डेलेनीच्या संपत्तीवर होता. डेलेनीने 5,000ची पॉलिसी काढून घेतली व पद्धतशीर प्लॅन करून त्याला ठारमार केलं. आता ही माझ्या कचाट्यातून सुटू शकणार नाही. ही वेळ अशी होती की मला वाटलं की आपण यावेळी ओरडून सांगावं की मेडॉक्स हे चूक आहे, त्याचा खून मी केला आहे, पण मी काहीच बोललो नाही. मेडॉक्सचं लांबलचक निवेदन ऐकल्यावर बूस म्हणाला, मिस्टर मेडॉक्स, एवढ्यावरून तुम्ही असं म्हणू शकत नाही की मिसेस डेलेनीनंच हा खून केलाय. मेडॉक्सनं दोन्ही हात अस्वस्थदर्शक हलविले. मेडॉक्स म्हणाला, ही तुमची जबाबदारी आहे. मी सांगतोय की हा मर्डर आहे. मी यावर पैज लावायला तयार आहे. हा खून तिनेच केला आहे. हा चार्ज तिच्यावर लावून पुढील शोध करणं हे तुमचं काम आहे. डेलेनी मेला तेव्हा ती कुठं होती हे शोधा. ती कुठे होती हे सांगायला तिनं कल्पित कथा मनात रचूनही ठेवली असेल. यासाठी डेलेनीची बॉडी थडग्याबाहेर काढून तपासावी लागेल. मला खात्री आहे की हे स्टेज तिनंच तयार केलं आहे. टीव्ही सेटच्या मागची पाटी काढून त्याच्या हाताजवळ स्टीलच्या इन्सुलेशन नसलेल्या स्क्रूड्रायव्हर ठेवणं हे तिचं काम आहे. कशासाठी? तर विम्याचे $5,000 मिळावे म्हणून. बूसनं आपलं नाक खाजवीत विचार केला व म्हणाला, ओके, मी जेफरसनशी बोलेन. आपण डेलेनीची बॉडी जमिनीतून बाहेर काढू. बूस उभा राहिला आणि म्हणाला, यावेळी मिसेस डेलेनी कुठे असेल याची कल्पना आहे? हर्मस म्हणाला, ती लॉस एंजलिस मध्ये जॉब शोधते आहे. तिचा वकील मॅकलिन सांगू शकेल ती कुठे असेल ते. ठीक आहे मिस्टर मेडॉक्स, मी माझा प्रोग्राम तुम्हाला कळवीन. बूस एवढे बोलून माझ्याकडे वळला आणि म्हणाला, मी ही केबिन सर्व दारांना कुलूप लावून सील करणार आहे. मला सांगा मिस्टर रिगन, मिसेस डेलेनीनं हा सेट विकायला किंवा परत न्यायला सांगितलं आहे का? होय. ठीक, मी बोलेन तिच्याशी. मला पोस्टमार्टम शव विच्छेदनाचा रिपोर्ट हवा आहे. मेडॉक्स दाराकडे जात म्हणाला. बाहेर पडण्यापूर्वीच त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, मिस्टर रिगन, साक्षीदार म्हणून तुमची गरज लागेल मला. तुम्ही जे सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. मेडॉक्स आणि हर्मस पॅकॉर्ड कारमधून निघून गेले. मी व बूस आम्ही दोघे तिथे थांबलो होतो. बूस म्हणाला, खरंच मेडॉक्स म्हणजे जबरदस्त माणूस आहे. पोलीस विभागात अशी माणसं पाहिजेत. त्याच्या प्रत्येक शब्दात प्रशंसा होती. त्यानं मला नंतर विचारलं, या केबिनला सील करायचं आहे, तुमच्याजवळ इथल्या किल्ल्या आहेत? मी बूसला किल्ल्या दिल्या. बूस मला म्हणाला, रिगन, ट्रायलच्या वेळी तुला हजर राहावं लागेल. मी पायऱ्या उतरून मागल्या बाजूला गेलो. जाताना तोंडातून गुणगुणण्याचा स्वर माझ्या कानावर येत होता. मी ब्ल्यूजे केबिन मधून बाहेर आलो आणि आपल्या ट्रकमध्ये बसलो. घरी आल्यावर मी स्कॉचचे 2 कोरे पेक पोटात रचवले. तेव्हा मला स्थिर झाल्यासारखं वाटलं. सामान्य अवस्थेत मी आलो. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.